सिंह आहे तर एक प्राणी, एक जनावर, पण आपल्या सवयींमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि आपल्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट फिट बसलेली आहे. म्हणूनच तर आज आपण कुणाला तू जनावर आहेस असं म्हटलं तर राग येतो, पण तेच तू सिंह आहे असं म्हटलं तर त्याला त्याचं फार कौतुक वाटतं. तसं तर तो जनावरच आहे, प्राणी आहे, पण समोरच्याला तू सिंह आहेस म्हटल्यावर राग न येता त्याला त्याचं भारी कौतुक वाटतं. हीच गोष्ट सिद्ध करते की सिंह एक जनावर असून सुद्धा तो इतरांपेक्षा वेगळा आहे, तो त्याच्या सवयींमुळे. आणि त्याची उपमा जर मिळाली तर माणसाला सुद्धा त्याचं कौतुक वाटतं, ते याच कारणामुळे. आज आपण अशा सिंहाच्या काही सवयी बघणार आहोत ज्या त्याला वेगळं ठरवतात आणि आपणही सिंहाकडून काय शिकू शकतो ते आपण बघूया. त्याच्या अशा काही खास गोष्टी ज्या आपणही आत्मसात करू शकतो आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळं ठरवू शकतो. नंबर 1, आजकाल खूप लोक आपली तुलना इतरांशी करून आपला कॉन्फिडन्स लेवल, आपला आत्मविश्वास हा कमी करून घेतात, जे की कोणत्याही क्षेत्रात तुमच्या हरण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्यासारखं जर सिंहाने आपली तुलना इतर जनावरांशी केली तर तो जंगलाचा राजा कसा म्हणवला जाईल? तसं तर सिंहापेक्षा चपळ आणि ताकद असलेले प्राणी हे जंगलामध्ये असतात. सिंह हा चित्त्यापेक्षा वेगवान नसतो आणि हत्तीपेक्षा ताकदवानही नसतो आणि जिराफपेक्षा उंचही नसतो, पण तरीही तो जंगलाचा राजा का असतो? असं का? तर ते एकाच गोष्टीमुळे, तुमची बुद्धी, तुमचे विचार हीच तुमची ताकद असते. सिंह सुरुवातीपासून हाच विचार करतो की मी जंगलाचा राजा आहे आणि तसा तो आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार. पण माणसाचं तसं नाही. कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, तो कामाला सुरुवात करण्याअगोदर समोरच्याला बघून त्याच्याशी आपली तुलना करतो. तो तर माझ्यापेक्षा हुशार आहे, त्याची शरीरयष्टी माझ्यापेक्षा छान आहे, तो माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावतो. तुमची हीच तुलना ही तुमची पहिली हार ठरते. म्हणून सिंहाकडून घ्यायचा पहिला हा गुण की आपली तुलना इतरांशी होता कामा नये, आपण ती स्वतः करता कामा नये. नंबर 2, दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण सिंहाकडून घ्यायचा तो असा की सिंह कधीही झुंड करून राहत नाही, तो कधीही गर्दी करून राहत नाही, तो एकटा राहतो. आजकाल आपण सगळेच गर्दीचा भाग व्हायला बघतो, एकटे राहायला घाबरतो. गर्दीत राहिलो तर आपण सुरक्षित आहोत असं आपण म्हणतो. आपलं स्वतःचं अस्तित्व काय, आपल्याला करायचं काय आहे, आपली वेगळी ओळख काय आहे हे आपण विसरतो. ज्याप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा कळप जातो त्याचप्रमाणे आपण गर्दीमध्ये जात आहोत. पण सिंह नेहमी एकटा आणि शांत राहतो. तो एकटा राहून त्याची स्वतःची वेगळी ओळख ठेवतो. नंबर 3, संयम. सिंहाने एकदा आपली शिकार ठरवली, नजरेत आणली तर तो पुन्हा आपलं लक्ष दुसऱ्या शिकारीवर जाऊ देत नाही. तो आपली एकच शिकार फिक्स ठेवतो, आपली नजर त्या एका शिकारीवर ठेवतो. सिंह तेवढा संयम ठेवतो आणि आपली शिकार ही संयमाने करतो. पण माणसाचं तसं नाही. माणूस हा नेहमी धरसोड वृत्ती ठेवतो. एक काम पूर्ण झालं नाही तर ते काम अर्धवट सोडून पुन्हा दुसऱ्या कामाला लागतो आणि म्हणून आपलं कुठलंच एक काम शेवटाला नेत नाही. म्हणून संयम ठेवायला शिका, तरच तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकतात. नंबर 4, सिंह राहतो तर शांत, पण तो नेहमी आपली शिकार करायला तयार असतो, नेहमी लढायला तयार असतो. समोर आलेल्या संकटाला त्याच्या ताकदीने हाणून पाडतो. समोर कितीही आणि कोणत्याही जनावराची झुंड असली तरीही तो सगळ्यांना पुरून उरतो. म्हणून सिंहाचा हा चौथा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. आपण शांत जरी असलो तरी आपल्या प्रत्येक अडचणीसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी लढायला तयार असायला हवं. मग कितीही अडचणी आल्या तरी तोपर्यंत मागे हटायचं नाही जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही. जेव्हा पण आपण काही करायला जातो तेव्हा आपण अगोदरच सगळ्यांना सांगून त्याचा गाजावाजा करून मोकळे होतो आणि प्रत्यक्षात करण्याची वेळ येते तेव्हा काहीच करत नाही.
पण सिंह नेहमी शिकार करताना दबक्या पावलांनी आणि हळुवारपणे आपली शिकार टप्प्यात घेतो आणि जेव्हा त्याला वाटते की शिकार आपल्या एका झेपेच्या अंतरावर आहे तेव्हा तो एकच आणि शेवटची झेप घेऊन आपली शिकार करतो. हे होते सिंहाचे 4 पण अतिशय महत्त्वाचे गुण, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपण मनावर घेतलं आणि आपणही ते आत्मसात केले तर आपणही सिंहासारखे वेगळे दिसू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. नंबर 1, आपली तुलना इतरांशी कधीच करू नका. नंबर 2, कधीही गर्दीमध्ये राहायचं नाही, एकटं राहून प्रगती करायची. नंबर 3, संयम ठेवायला शिका. नंबर 4, शांत राहिलात तरी आपल्या अडचणींसाठी आणि आपल्या येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी नेहमी तयारीत राहायचं. हे होते सिंहाचे 4 गुण. तुम्हाला आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.